हॅलो माय डिअर व्ह्युअर. कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात जी आहे ती सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी जी एक्झाम घेतली जाते त्यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. पदभरतीची सविस्तर जाहिरात यामध्ये दिलेली आहे. नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खाली नमूद केलेल्या गट क संवर्गातील फ्रेंड्स ही जी पदं आहेत ती गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या ही जी त्यांनी ऑफिशियल वेबसाईट त्यांची दिलेली आहे. या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर यांनी जी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ही गट क साठीची आहे. यामध्ये जी पदं त्यांनी या ठिकाणी रिक्त दिलेली आहे ती सरळ सेवेने भरण्यात येत आहे व त्यांनी याचा जो ऑनलाईन पद्धतीचा अर्ज आहे, जो फॉर्म आहे, ही जी वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट त्यांची दिलेली आहे या वेबसाईटवर ते प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याची फॉर्म स्वीकृत करण्याची जी दिनांक आहे ती स्टार्ट झालेली आहे, जी की 26/12/2024 ते 15/1/2025 पर्यंत अर्ज स्वीकृत करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जी असणार आहे ती 15/1/2025 असणार आहे. म्हणजेच 25 पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्ये 15 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. 26/12 पासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत. म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरू शकता, सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षेची दिनांक आणि परीक्षेकरिता प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवर. ओके, ही जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच एक्झामची डेट त्यांनी अजून या ठिकाणी दिलेली नाहीये. तर फक्त ते या ठिकाणी फॉर्म भरून घेत आहेत. वरील पद भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम होणार आहे. CBT टेस्ट ही होणार आहे. विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. म्हणजेच जेवढे अर्ज त्यांच्याकडून जातील त्या पद्धतीने ते परीक्षा केंद्र ठरवणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक्झामची डेट देतील. परीक्षा केंद्र कुठे असणार आहे ते तुमच्या हॉल तिकीटवर येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करत आहात त्या पद्धतीने त्याचा सिलेबस असणार आहे. आपला जो नेक्स्टचा व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणकोणत्या पदासाठी कोणता सिलेबस असेल त्यासाठी डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो तुम्ही नक्की पहा. या वेळापत्रामध्ये काही बदल झाल्यास किंवा त्यांना काही वेळापत्रामध्ये ते चेंज जर करायचं असेल तर ते अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील. वर नमूद पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिक उमेदवारास कळविण्यात येणार नाहीये. तर तुम्हाला सर्व जी माहिती आहे संकेतस्थळावर फक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाकी कोणत्याही पद्धतीने तुम्हाला ईमेल वगैरे त्यावर माहिती कळविण्यात येणार नाहीये. सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी आणि नियमित संकेतस्थळावर भेट द्यायची आहे, तरच तुम्हाला अपडेट कळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणकोणती पदे भरली जाणार आहेत ती डिटेलमध्ये सांगतेय. यामध्ये 5 पदे आहेत. पदांची जी नावं आहेत ते पदांची नावे या ठिकाणी 5 नावं दिलेली आहे आणि ही सर्व जी पदं आहेत ती गट क संवर्गातील आहेत. ठीक आहे, ग्रुप सी ची ही पदं आहे. यामध्ये फर्स्ट पद जे आहे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंताची पदं आहेत. त्यानंतर यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी जी असणार आहे ती 38,600 ते 1,22,800 पर्यंत असणार आहे. S14 ग्रेड पे त्यांना भेटणार आहे आणि या ठिकाणी ही जी पोस्ट आहे ते 36 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत या ठिकाणी जे आहेत त्यांसाठी सेम पे स्केल आहे. S14 38,600 ते 1,22,800 पर्यंत पेमेंट मिळणार आहे आणि या ठिकाणी 3 पदं रिक्त आहेत. नर्स परिचारिका आपल्या आरोग्य विभागाशी रिलेटेड या ठिकाणी नर्स परिचारिका जे पद आहे म्हणजेच यांनी या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याचं GNM दिलेलं आहे. तर याचं जे पे स्केल असणार आहे ते 35,400 ते 1,12,400 पर्यंत असणार आहे.
S13चं या ठिकाणी पे स्केल त्यांना मिळणार आहे आणि खूप सगळ्या जागा आहेत. 52 टोटल या ठिकाणी जागा त्यांनी दिलेल्या आहेत. वृक्ष अधिकारी S13चं 35,400 ते 1,12,400 पर्यंत 4 पद या ठिकाणी रिकामी आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक S8चं 25,500 ते 81,100 पर्यंत पेमेंट मिळणार आहे आणि या ठिकाणी 150 पद रिकामी आहेत फ्रेंड्स यांची. ठीक आहे. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 150 पद रिकामी आहेत. टोटल जी पद आहेत ती 245 आहेत. तर ही जी पद आहे ही सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे. म्हणजे यासाठी त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. एक कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ते घेतील आणि त्या पद्धतीने तुमच्या मेरिट नुसार ते जागा भरणार आहेत. या ठिकाणी त्यांनी समांतर आरक्षण, सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा तपशील दिलेला आहे. टोटल 36 एकूण पदांसाठी या ठिकाणी समांतर आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट पाहून नंतर पाहून घेऊ शकताय. त्यानंतर नर्ससाठी वेगवेगळ्या पदांसाठी समांतर आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि बरीच मोठी जाहिरात यांनी या ठिकाणी जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे. सर्व रिलेटेड टू आरक्षण त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर ही माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची PDF अपलोड करत आहे, जी तुम्ही नंतर पाहून घेऊ शकतात. त्याचबरोबर यांनी सिलेबस